बघ मम्मी चष्मा देऊ का? चष्मा हा दिसले. कवितेचं नाव आहे आई. वाचू का? पोटातले आतडे बाजूला सारून मी एका पेशीचा 2, 2चा 4 आणि मग काही लाख हजार पेशींचा गोळा होत होत 9 महिने 9 दिवस तिच्या उदरात वाढलो. तब्बल 11 किलोचा गोळा होऊन ती एका जीवाचा 2 झाली. मी या जगात यावा म्हणून. आज ती आजारी असताना तिचा अर्धा किलोचा हात माझ्या अंगावर पडला तर 2च मिनिटात ती मला नकोशी वाटली. तिचं पोट फाडून किंवा कुणीतरी डॉक्टर चिरतो तेव्हा मी तिच्या पोटातून सुखरूप बाहेर येतो हे जग बघायला. रक्तबंबाळ अवस्थेत तिच्या वेदना आकाशाला भेदून टाकतात आणि ती गुंगीत आणि मूर्छित अवस्थेत असून देखील मला पाहून आनंदाश्रूंचा अभिषेक करत असते त्या देवाला. आपल्या रक्ताचं दूध करून ती मला पान्हा पाजते तेव्हा हजारो करोडो रुपयांचे प्रोटीन्स आणि विटामिन्स मला फुकट मिळतात. मला हवं तेव्हा, दिवसा रात्री क्षणोक्षणी. स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन पोट पाठीला चिकटोस्तवर मर मर राबून माझी कित्येक आजारपणं काढली आहेत तिने, मी वाचावा म्हणून. त्या रंगीबेरंगी दगडाला नवस बोलली ती, माझा जीव घे पण माझ्या लेकराला वाचव रे बाबा. आज माझी बायको आली आणि तीच मला नकोशी झाली म्हणून मी तिला वाईला टाकलं एका अंधाऱ्या खोलीत. ही आजची सामाजिक परिस्थिती. रक्ताचं पाणी करून आणि रात्रीचा दिवस करून ती जागली तेव्हा मी साहेब होण्यासाठीचं स्वप्न पाहत होतो. स्वतःचं पोट मारून मी पोटभर जेवल्यावर ती तृप्त व्हायची तेव्हा माझ्या होणाऱ्या बायकोच्या आणि मुलांच्या भविष्याची चित्र रंगवायचो आणि ती एका कोपऱ्यात पडून माझ्यासाठी आभाळाकडे हात जोडायची. ती बिमार पडल्याचं कळलं तेव्हा माझी चिंता वाढली. तिच्या काळजीनं नाही तर आम्हा भावाभावात तिच्या खर्चामुळे होणारी भांडणं आणि वाया जाणाऱ्या वेळेचं कसं होईल या भीतीने. ती दवाखान्यात आली आणि तिला बघून मला तिचा राग आला. तेव्हा तीच म्हणली, जेवलास का लेकरा? तुझी तब्येत लई खराब झाली रे बाळा, मी काय करू? कोणीतरी डोक्यावर घण मारल्यासारखं झालं. क्षणात डोळ्यांसमोर लक्ष लक्ष काजवे चमकले. माझ्या आयुष्यात ही बाई, माझी आई माझ्या आयुष्यात नसती तर मी या जगातच आलो नसतो. ही माझ्या जगण्यातच नसती तर मी जगायच्या लायकीचाच नसतो. ही माझी आई माझ्या आजारपणात जागली नसती तर मी जगलोच नसतो. ही माझी जननी नसती तर मी जन्मालाच आलो नसतो. तिनेच मला हे जग दाखवलं, तिनेच मला वाढवलं. तिच्याशिवाय मी म्हणजे प्राणाशिवाय शरीर आहे. तिच्या पायावर डोकं ठेवलं की चारी धाम इथेच आहे. आ म्हणजे आई, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आहे. आई माझी परमेश्वराचा साक्षात अवतार आहे. आई बुद्धी दिली किती सगळ्या
बापाचं असं ते तरी इतकं लिहायचं वेळ आहे म्हणतात बाप छान म्हणून छान नाही. आहे.